पुणे सातारा महामार्गावरील शिवरे गावाच्या हद्दीत भोरच्या राजगड पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे। अवैधरित्या गुटखा वाहतूक करणारा एक ट्रक पोलिसांनी पकडलेला आहे आणि या ट्रकमधून साधारणतः 61 लाखांचा गुटख्याचा माल जो आहे तो पोलिसांनी जप्त केलेला आहे। मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। पोलिसांना अशी माहिती मिळालेली होती की साताऱ्याच्या दिशेने एक टेम्पो पुण्याच्या दिशेने काही गुटख्याचा माल घेऊन चाललेला आहे। त्यानंतर पोलिसांनी तपास केला आणि त्या आधारे त्यांनी हा ट्रक पकडलेला आहे आणि या कारवाईत साधारणतः 61 लाखांचा गुटखा जो आहे तो जप्त केलेला आहे। या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील साहेब आहेत। पाटील साहेब, काय सांगाल, कशा पद्धतीने कारवाई करण्यात आली? काल दिनांक 22/9/2025 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास आम्हाला माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी भोर आणि राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी साहेब यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एक ट्रक शिवरेगावच्या हद्दीत धाब्यावरती उभा आहे, त्याच्यामध्ये गुटखा वाहतूक होत आहे अशी बातमी मिळाली। आम्ही तात्काळ त्या ठिकाणी पोचलो। सदर गाडीचा ड्रायव्हर अंशविन त्रिपाठी हा तिथे हजर होता। त्याला या ट्रकमध्ये काही यावत विचारणा केली तर त्यांनी काही सांगण्यास नकार दिला। ट्रकला पाठीमागून सील होते। त्यानंतर आम्ही 2 पंच तसेच डिवाइस ऑफिसचा स्टाफ असे ट्रक हा पोलीस स्टेशनच्या आवारात 3 कॅमेऱ्यामध्ये आणला, त्याचं सील तोडलं तर त्याच्यामध्ये आम्हाला जवळजवळ 45 पोती दिसली। त्याच्यामध्ये रजनीगंधा हा गुटखा पान मसाला मिळून आला, त्याची जवळजवळ बाजारभावाने किंमत 51 लाख रुपये आहे। असं एकूण आम्ही गाडीसहित 61 लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपीला आज पोलीस कस्टडी मिळण्याकरता न्यायालयात हजर करणार आहे। त्याच्याकडे तपास बाकी आहे की तो माल त्याने कोणाकडून आणला व कुठे विकणार होता याबाबत अधिक तपास सुरू आहे। जो प्राथमिक तपास केला आहे त्यानुसार आणखीन काही या महामार्गावरून अशा प्रकारची वाहतूक होत आहे अशी काही शक्यता जाणवते? हां, अशी शक्यता असू शकते, कारण आम्ही याच्या पूर्वीसुद्धा बऱ्याच अशा कारवाई केलेल्या आहेत आणि कारवाई सुरू राहतील। पाहतोय की मोठी कारवाई केल्यानंतर या पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांनी या सर्व घटनेबद्दल माहिती दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन तुषार सेनेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।